नमस्कार. ऐका, जादूचा पेरू गोष्ट फार छान आहे. वैभव नावाचा एक हुशार आणि गोड मुलगा होता. त्याला फळ खूप आवडायची, पण त्यातही पेरू हा त्याचा सर्वात आवडता. एके दिवशी शाळेतून घरी येताना त्याला रस्त्याच्या कडेला एक म्हातारे आजोबा दिसले. त्यांच्या टोपलीत फक्त एकच पेरू उरला होता. "बाळा, हा शेवटचा पेरू घेणार का?" आजोबा हसून म्हणाले. वैभवने आपल्या खिशातले ₹10 काढले आणि तो पेरू घेतला. आजोबा म्हणाले, "हा साधा पेरू नाही, हा जादूचा पेरू आहे. पण त्याची जादू फक्त चांगल्या मनाच्या मुलांसाठीच काम करते." वैभवला थोडे आश्चर्य वाटले. तो पेरू घेऊन घरी आला. आईने तो कापायला सुरुवात केली, तर आतमध्ये चमचमणारे एक सोनेरी बी दिसले. वैभवने ते बी घराच्या अंगणात लावले. दुसऱ्या दिवशी तिथे एक सुंदर पेरूचे झाड उगवले. त्या झाडावर मोठमोठे हिरवेगार पेरू लागले. वैभवने एक पेरू तोडून खाल्ला. लगेच त्याला पक्ष्यांची भाषा समजू लागली. चिमणी म्हणाली, "वैभव, नदीकाठी एक हरणाचे पिल्लू अडकले आहे." वैभव धावत तिथे गेला आणि पिल्लाला सुरक्षित बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याने दुसरा पेरू खाल्ला. यावेळी त्याला झाडांची भाषा समजू लागली. एका आंब्याच्या झाडाने सांगितले, "आम्हाला पाणी हवे आहे." वैभवने मित्रांना बोलावले. सगळ्यांनी मिळून झाडांना पाणी घातले. तिसऱ्या दिवशी त्याने आणखीन एक पेरू खाल्ला. यावेळी त्याला आजारी कुत्र्याचे दुःख समजले. त्याने त्याला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले. काही दिवसात कुत्रा बरा झाला आणि शेपटी हलवत वैभवच्या मागे फिरू लागला. असे करत करत वैभव रोज कोणाची ना कोणाची मदत करू लागला. पण आश्चर्य म्हणजे जितकी जास्त मदत तो करत गेला, तितके त्या झाडावर आणखीन गोड पेरू येऊ लागले. एके सकाळी ते आजोबा पुन्हा भेटले. ते म्हणाले, "बाळा, खरी जादू पेरूत नव्हती, ती तुझ्या दयाळू मनात होती. चांगुलपणा जितका वाढशील, तितकी जादू वाढत जाते." त्या दिवसापासून वैभवला समजले की दुसऱ्यांना मदत करण्यातच खरा आनंद असतो. तर अशा प्रकारे ह्या जादूची पेरूची गोष्ट आहे. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. गोष्ट आवडली असेल तर दुसऱ्याला सुद्धा सांगा.